नमस्कार. शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. दुकानदारांनी त्यांच्या स्वतःच्या उद्योग व व्यवसायांसाठी शॉपॅक लायसन कशा प्रकारे काढायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही शॉपॅक लायसन घरबसल्या काढू शकता ऑनलाईन. फक्त 59 रुपयामध्ये तुम्हाला शॉपॅक लायसन भेटून जाईल. त्याची PDF फाईल भेटून जाईल, त्याची तुम्ही प्रिंट मारू शकता. आपल्या महाराष्ट्रामध्ये शॉपॅक लायसन घरबसल्या 10 मिनिटांमध्ये 59 रुपयामध्ये कशा प्रकारे काढता येईल त्याचा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील. अशा प्रकारे सबस्क्राईब करून घ्या आमच्या यूट्यूब चॅनलला. तर सर्वप्रथम बघा, तुम्हाला गुगलमध्ये वेबसाईट टाकायची आहे आपलेसरकार.mahaonline.gov.in. या वेबसाईटवरती गेल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम नवीन नोंदणी करा या ऑप्शनवरती तुम्हाला येथे क्लिक करावे लागेल. जर तुम्हाला इंग्रजीमध्ये भरायचा असेल फॉर्म तर तुम्ही वरतून भाषा इंग्रजी बदलू शकता. तर बघा, नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक 1 घ्यायचा आहे. हे ऑप्शन घेतल्यानंतर तुम्हाला येथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला पुढे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो तुमच्या आधार कार्डला रजिस्टर आहे असा मोबाईल नंबर येथे एंटर करा. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP सेंड करा. तो OTP आल्यानंतर तुम्हाला येथे OTP टाकायचा आहे. या बॉक्समध्ये OTP टाका. OTP टाकल्यानंतर तुम्हाला येथे समोर तुमचा युजरनेम टाईप करायचा आहे. युजरनेम स्वतःहून टाईप करायचा आहे तुम्हाला. येथे ॲटो फील्ड येणार नाही. युजरनेममध्ये तुम्ही तुमचा आधार क्रमांक पण टाकू शकता, मोबाईल नंबरही टाकू शकता किंवा तुमचं नाव प्लस आकडे काही टाकू शकता. तर युजरनेम टाकल्यानंतर खाली तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की याची अवेबिलिटी आहे की नाही आहे. जर यस असेल तर तुम्ही तो युजरनेम वापरू शकता. त्याच्यानंतर खाली येऊन तुम्हाला तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे, जो तुम्हाला पासवर्ड ठेवायचा आहे. तो पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला येथे कन्फर्म पासवर्ड रिपीट तोच पासवर्ड येथे कन्फर्म करायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला पूर्ण नाव टाईप करून टाकायचं आहे. तुमचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाईप केल्यानंतर ॲटोमॅटिक मराठीमध्ये नाव येऊन जाते. ते नाव तुम्हाला बदलवता येत नाही. इंग्रजीमध्ये टाकल्यानंतर मराठी ट्रान्सलेट ॲटोमॅटिक होते त्याच्यामध्ये. नंतर येथे तुमची जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर येथे तुमचं वय ॲटोमॅटिक येऊन जाईल. चेकबॉक्सवरती टिकमार्क करून तुम्हाला नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपली नोंदणी होऊन जाईल. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथे एक युजरनेम दिसेल. त्या युजरनेमला कॉपी करून ठेवायचं आहे किंवा नोट डाऊन करून ठेवायचं आहे. ओके या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे बघा, आता आपली नोंदणी पूर्ण झालेली आहे. तर आपण आता लॉग इन करूया. तर जो युजरनेम तुम्ही ठेवला होता तो युजरनेम युजर ID तुम्हाला येथे एंटर करायचा आहे. पासवर्ड टाकायचा आहे. नंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे. नंतर तुमचा जो तुम्ही जिल्हा निवडला होता, जो व्यवसायाचा जिल्हा आहे, तो जिल्हा येथे तुम्हाला निवडून लॉग इन करायचा आहे. येथे बघा, अशा प्रकारे तुमचा सक्सेसफुली लॉग इन झालेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिपार्टमेंट राहतील. आता आपल्याला शॉपॅक लायसन काढायचं आहे. तर शॉपॅक लायसन आपलं कोणत्या डिपार्टमेंटमध्ये येईल, तर शॉपॅक लायसन येईल आपलं उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग या विभागामध्ये येईल. तर त्याचा उपविभाग घ्यायचा आपल्याला. येथून कामगार विभाग हा त्याचा उपविभाग आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे जे ऑप्शन आहे, दुकाने व संस्था नूतनीकरणाचा दाखला, या ऑप्शनवरती आपल्याला टिक मार्क करायचा आहे. नंतर पुढे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता आपण ऑर्गनायझेशनचं किंवा कंपनीचं जर काढत आहात तर 2 नंबरचं ऑप्शन घ्यायचं. शॉपचं किंवा इंडिव्हिज्युअल पर्सनल जर काढायचं असेल तर 1 नंबरचं ऑप्शन घ्यायचं. ठीक आहे. फर्म, ऑर्गनायझेशन, कंपनीचं असेल तर 2 नंबरचं घ्यायचं. इंडिव्हिज्युअल असेल तर 1 नंबरचं. सपोज आपण इंडिव्हिज्युअल घेऊया. नंतर येथे बघा, तुम्हाला ॲडव्हान्स सर्चमध्ये येथे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशन हे ऑप्शन दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
इथे क्लिक केल्यानंतर इथे 2 ऑप्शन दिसतील तुम्हाला. एक ज्यांच्याकडे 0 to 9 वर्कर्स आहेत आणि ज्यांच्याकडे 10 अबोव वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी 2 वेगवेगळे रजिस्ट्रेशन असतात. तर आपल्याकडे 9च्या कमी जर कामगार कामाला असतील तर तुम्हाला हे 1 नंबरचं ऑप्शन घ्यायचं आहे शॉपॅक लायसन काढताना. जर 9पेक्षा जास्त असतील, 10 किंवा 10पेक्षा जास्त असतील तर तुम्ही 2 नंबरचं ऑप्शन निवडू शकता. तुम्हाला 1 नंबरचं ऑप्शन आपण घेऊया. आता आपल्याकडे जर 9पेक्षा कमी कामगार असतील तर 1 नंबरचं ऑप्शन घेऊन आपल्याला येथे कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर हा पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला आता फिलअप करायचा आहे. तर तो कशा प्रकारे फिलअप करायचा ते आपण आता बघणार आहोत सविस्तर. येथे आपल्याला सर्वात आधी डिव्हिजन घ्यावी लागेल. कोणतं डिव्हिजन आहे, पुणे, नाशिक, नागपूर वेगवेगळे डिव्हिजन आहे. नंतर आपला जो जिल्हा आहे व्यवसायाचा तो जिल्हा तुम्हाला येथे निवडावा लागेल. जिल्हा निवडल्यानंतर त्या जिल्ह्यात तुमचं ऑफिस कोणत्या एरियामध्ये येते तो एरियाचं ऑफिस तुम्हाला येथे निवडायचं आहे. नंतर येथे आस्थापनेचे नाव म्हणजे तुमच्या शॉपचं नाव किंवा तुमच्या व्यवसायाचं नाव तुम्हाला येथे एंटर करायचं आहे इंग्रजीमध्ये. अशा प्रकारे या पहिल्या बॉक्समध्ये तुम्ही एंटर केल्यानंतर मराठीमध्ये ॲटोमॅटिक बाजूला येऊन जाते किंवा नाही आल्यास तुम्ही स्वतः ते टाईप करू शकता गुगल इनपुटद्वारे. इथे बघा इंग्रजीमध्ये टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं मराठीमध्ये येते, तुम्ही टाईप करून टाकायचं आहे जर आलं नाही तर. नंतर प्रिव्ह्यू डिटेल्स ऑफ एस्टॅब्लिशमेंट, स्थापनेची पूर्वीची सविस्तर माहिती. तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे की न्यू रजिस्ट्रेशन आहे. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन जर केलं तर त्याचा ओल्ड रजिस्ट्रेशन नंबर, ओल्ड ॲप्लिकेशन ID नंबर ते मागते. त्याच्यामुळे आपल्याला इथं न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मॅन्युअल रजिस्ट्रेशनमध्ये पण आपल्याला मागचं जुनं शॉपॅक लायसनचा नंबर वगैरे मागते. तर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन हेच ऑप्शन घ्यायचं आहे. जे 3 नंबरचं ऑप्शन आहे न्यू रजिस्ट्रेशन, याच्यामध्ये तुम्हाला कोणताच मागचा रेकॉर्ड नंबर मागितला जाणार नाही. न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण नवीन फ्रेशमध्ये शॉपॅक लायसन मिळेल. त्याच्यावरती मागचा कोणताच उल्लेख येणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला येथे तुमचा शॉपचा किंवा आस्थापनेचा ठिकाणाचा तुमच्या बिझनेसचा इथं ॲड्रेस टाकावा लागेल, पत्ता टाकावा लागेल पूर्ण. त्याचं लँडमार्क काय आहे, स्ट्रीट काय आहे, रोड कोणता आहे, ठीक आहे, लोकॅलिटी काय आहे, पूर्ण जिल्हा, तालुका, गाव, शहर पूर्ण तुम्हाला इथं पिनकोड वगैरे सर्व, मोबाईल नंबर, ईमेल ID पूर्ण येथे टाईप करून टाकायचं आहे. हे टाईप करून टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे समोर ऑनरशिप ऑफ प्रिमायसेस हे विचारते. तर याची ऑनरशिप काय आहे, रेंटल आहे तुमचं की स्वतःचं आहे ते तिथं तुम्हाला निवडायचं आहे. तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर पण तुम्ही इथे चेंज करू शकता. रेंटल आहे की सेल्फ ओन्ड आहे तुम्हाला इथे घ्यायचं आहे. भाड्याने असेल तर रेंटल घ्यायचं, सेल्फ ओन्ड स्वतःचं असेल तर सेल्फ ओन्ड हे ऑप्शन घ्यायचं. त्यानंतर फॅक्स नंबर असेल तर फॅक्स नंबर टाकायचा, लँडलाईन नंबर असेल तर लँडलाईन नंबर टाकायचा. त्याच्या खाली येऊन आपल्याला इथं डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस, व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक इथं निवडायचा आहे आपल्याला. इथं व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक टाकल्यानंतर अशा प्रकारे कॅलेंडरमधून इथून व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक निवडायचा आहे आपल्याला. नंतर व्यवसायाचा स्वरूप, नेचर ऑफ बिझनेस, आपला जो बिझनेस आहे हा कोणत्या प्रकारामध्ये येते. समजा एखाद्याचं किराणा दुकान असेल तर ते किराणा दुकान कोणत्या विभागात येते ते तुम्हाला तिथं निवडायचं आहे. एखाद्याचं कपड्यांचं दुकान असेल तर क्लॉथ शॉप अशा प्रकारे टाकायचं आहे आपल्याला. गारमेंट शॉप अशा प्रकारे टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला प्रायव्हेट या ऑप्शनवरती क्लिक करून इथे तुम्हाला तुमच्या मॅनपॉवर वर्कर डिटेल्स इथे एंटर करायची आहे की तुम्हाला नंबर ऑफ वर्कर किती आहेत तुमच्याकडे. तर 1, 2, 3 किती आहेत, 9 पैकी माणसं किती आहेत, लेडीज किती आहेत हे तुम्हाला इथं टाकायचं आहे.
ट्रान्सजेंडर 07 पुरुष, ठीक आहे. टोटल एकूण 7, त्याच्यामधली पुरुष 2, 5, महिला 2, अशा प्रकारे 7. जे तुमचे असेल ते तुम्ही इथं आकडा टाकायचा आहे, ठीक आहे. काहीकडे कंत्राटी कामगार असतात तर तुम्हाला तो इथं आकडा टाकायचा आहे. एक लक्षात ठेवा फक्त की टोटल मिळून 9च्या वरती तुमच्याकडे वर्कर पाहिजे नाही. 9 जर असतील तर हे शॉप ॲक्ट लायसन निघणार नाही. तुम्हाला ते दुसऱ्या प्रकारामध्ये शॉप ॲक्ट लायसन काढायचं आहे. तुम्हाला जर हे शॉप ॲक्ट लायसन काढायचं असेल तर तुम्हाला 9च्या आतमध्ये कामगार टाकावं लागतील याच्यामध्ये. नंतर तुम्हाला इथे नेम ऑफ द एम्प्लॉयर, मालकाचे संपूर्ण नाव टाकायचं आहे. इंग्रजीमध्ये नाव टाकल्यानंतर मराठीमध्ये नाव ॲटोमॅटिक येऊन जाईल. नंतर तुमचा एम्प्लॉयरचा, मालकाचा निवासी पत्ता इथे एंटर करायचा आहे. हा तुम्ही तुमच्या आधार कार्डनुसार टाकू शकता किंवा तुम्ही तिथं राहत असाल तिथला पण ॲड्रेस इथं टाकू शकता. ज्या बॉक्सच्या समोर रेड मार्क आहे, रेड स्टार आहे, ते तुम्हाला टाकणे कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे रेड मार्क असणारे बॉक्स तुम्हाला एंटर करायचेच आहे, फिलअप करायचेच आहे. रेसिडेन्शियल किती वर्षापासून तुम्ही इथं राहत आहात, रेसिडेंट सायन्स. नंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर, ईमेल ID, मोबाईल नंबर, स्टेटस ऑर्गनायझेशन हे पूर्ण तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे. बघा, आधार नंबर, ईमेल ID, मोबाईल नंबर टाका. त्यानंतर इथे स्टेटस डिझायनेशन निवडा तुमचा की तुम्ही ऑनर आहात की सेल्फ ओन्ड आहात की रेंटल आहात. ओके. तुम्ही येथे जे तुमचा बिझनेस आहे त्याचे ऑनर असाल स्वतः की प्रोप्रायटर असाल ते तुम्हाला इथे टाईप करून टाकायचं आहे. नंतर नेम ऑफ रेसिडेन्शियल ॲड्रेस ऑफ मॅनेजर, जो तुमच्या बिझनेसचा मॅनेजर आहे, व्यवस्थापक, त्याचं नाव आणि पत्ता तुम्हाला येथे एंटर करायचा आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला इथे पूर्ण पत्ता वगैरे टाईप करायचा आहे. नंतर आस्थापनेची वर्गवारी, तुमचं दुकान आहे की आस्थापना आहे, निवासी हॉटेल आहे की उपाहारगृह आहे, ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. आस्थापना, उपाहारगृह, खानावळी, थिएटर्स, सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे, दुकाने, राहण्याची सोय असलेली हॉटेल, अशा प्रकारे जे तुमची कॅटेगरी असेल ते तुम्हाला घ्यायची आहे. आता समजा दुकानांचं असेल तर तुम्हाला दुकान हे ऑप्शन घेऊन समोर, आता आपण आस्थापना घेऊया किंवा दुकान घेऊया. आता दुकान घेऊया. समजा दुकानामधलं तुम्हाला दुकान कशाचं आहे तुमचं, क्रॉकरी शॉप आहे की ग्लास शॉप आहे, ज्यूस सेंटर आहे की बेकरी शॉप आहे, सायकलचं दुकान आहे की साडी सेंटर आहे, जे असेल तो तुम्हाला इथून घ्यायचा आहे. जर या लिस्टमध्ये जर तुमच्या दुकानाचा प्रकार नसेल तर तुम्ही इतर ऑप्शन सिलेक्ट करून समोर टाईप करून टाकू शकता. ठीक आहे. अशाच प्रकारे आस्थापनेचं पण आहे. आस्थापनेचं पण जर तुमचं या लिस्टमध्ये नसेल तर तुम्ही अदर टाईप करून येथे टाकू शकता, समोर टाईप करून. नंतर तुमचा टाईप ऑफ ऑर्गनायझेशन कसं आहे, सेल्फ ओनरशिप, प्रोप्रायटरी आहे की पार्टनरशिपमध्ये आहे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, जो प्रकार असेल तुमचा, किंवा ट्रस्ट असेल तर ट्रस्ट, येथे जो प्रकार असेल तो निवडायचा आहे आणि त्याची पूर्ण तपशील तुम्हाला येथे द्यायचा आहे. डिटेल्स ऑफ पार्टनर, समजा आता तुम्ही जर पार्टनरशिपमध्ये टाकलं तर पार्टनरचे डिटेल्स तुम्हाला येथे द्यावी लागेल. एकापेक्षा जास्त पार्टनर जर असतील तुमच्या, आता ॲड पार्टनर डायरेक्टर डिटेल्स खाली आहे, त्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून आणखी दुसरे, तिसरे, चौथे पार्टनर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. जर समजा तुम्ही स्वतः सेल्फ ऑनरशिप असाल, प्रोप्रायटरी एकटेच असाल तर हे 1 नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे तुम्हाला आणि तुम्हाला येथे तुमच्या आस्थापनाच्या मालकाच्या कुटुंबातील काम करीत असलेल्या व्यक्तींची नावे येथे तुम्हाला इथे एंटर करायची आहे. ठीक आहे. तर येथे नाव कोणाचं येईल, तर नाव समजा तुम्हीच जर काम करत असाल एकटे, समजा तुमचं सेल्फ ऑनरशिप आहे, तुम्ही एकटेच जर काम करत असाल तर येथे तुमचं स्वतःचंच नाव येईल. किंवा जर तुमचा समजा कोणी भाऊ, बहीण, कोणी जर काम करत असेल, वडील, तुमच्या परिवारातला कोणताही सदस्य जर काम करत असेल तुमच्या आस्थापनेमध्ये आणखी,
तर तुम्ही येथे त्याची माहिती टाकू शकता। अशा प्रकारे बघा, राहुल ब्रदर, केशव फादर, अशा प्रकारे तुम्ही येथे टाकू शकता जे कोणी काम करतात तुमच्या फॅमिलीमधील मेंबर ते, किंवा स्वतः जर करत असाल तर इथे सेल्फ टाकून तुम्हाला इथे स्वतः असे टाईप करायचं आहे। नंतर येथे आकडे घ्यायचे आहे तुम्हाला की किती व्यक्ती तुमच्या परिवारातील इथे काम करतात। ओके, नंतर या अटी व शर्ती पूर्णपणे वाचून समजून घ्यायच्या। त्यानंतर टिकमार्क करून सेव्ह डिटेल्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सेव्ह डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तिथे ओके या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुमचं ॲप्लिकेशन सबमिटेड झालेलं आहे, सेव्ह सक्सेसफुली झालेलं आहे। ॲप्लिकेशन ID कॉपी करून घ्यायचा आहे। आता पुढच्या स्टेपवरती आपल्याला डॉक्युमेंट अपलोडिंग करायची आहे। तर डॉक्युमेंट अपलोडिंग करण्यासाठी आपल्याला ॲडव्हान्स सर्चमध्ये डिपार्टमेंटमध्ये शॉप, सर्व्हिसेसमध्ये रजिस्ट्रेशन ऑफ शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट, नंतर तुम्हाला येथे ॲप्लिकेशन ID टाकून सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर अशा प्रकारे एक पेज येईल ज्याच्यामध्ये तुमचा पूर्ण डिटेल्स दिसेल, जो तुम्ही फॉर्म भरला आता ॲप्लिकेशन फॉर्म, त्याची पूर्ण डिटेल दिसेल। ह्याच्यामध्ये स्टेटसमध्ये तुम्हाला दाखवते की डॉक्युमेंट्स पेंडिंग आहेत, म्हणजे तुम्ही अजून डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीत। तर ते आता डॉक्युमेंट अपलोडिंग कसे करायचे ते आता आपण बघणार आहोत की ॲक्शन या बटनावरती जाऊन डॉक्युमेंट अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। येथे दिलेलं आहे फोटोग्राफ सिग्नेचरची जे साईज दिलेले आहे त्या साईज येथे नमूद केलेले आहेत। त्याप्रमाणे तुम्हाला पेंटमधून किंवा तुम्ही जे सॉफ्टवेअर वापरत असाल त्या सॉफ्टवेअरमधून किंवा मोबाईलमधून कशा प्रकारे तुम्हाला इथून रिसाईज करता येतील त्याचं वेबसाईट लिंक मी बाजूला दिलेली आहे। त्या लिंकवरती जाऊन पण तुम्ही पाहू शकता। इथे बघा, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथे रिसाईज करू शकता जे तुम्हाला लागलं मॅन्युअली। येते हाईट विड्थ वगैरे तुम्हाला इथं टाकता येते। इथे बघा, तुम्हाला जी साईज दिली आहे 160 बाय 200 पिक्सल, तर ते तुम्ही इथं एंटर करू शकता, स्वतःहून मॅन्युअली टाईप करून टाकू शकता आणि फाईल सेव्ह करून इथे तुम्हाला अपलोड करायची आहे। ठीक आहे, अशा प्रकारे सिलेक्ट इमेजेस करायचं आणि त्याची साईज वगैरे टाकून तुम्हाला इथं रिसाईज इमेज करायचं। रिसाईज इमेज केल्यानंतर ते इमेज वगैरे इथे अपलोड करायची। एकदम सोपी प्रोसेस आहे। याच्यामध्ये काही अडचण असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक पाठवेल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे कॉम्प्रेसरची, तर ते तुम्ही चेक करू शकता। त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला जे साईज लागत असेल ते साईज तुम्ही इथे एंटर करून तुम्हाला रिसाईज करून घेऊ शकता इमेजेस, आणि ते तुम्हाला या पेजवरती येऊन आपल्या शॉपॅक लायसनच्या वेबसाईटवरती येऊन अपलोड करायची आहे। येथे फोटो आणि इथे साईडला सिग्नेचर अपलोड करायची आहे। हे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला खाली आधार कार्ड, सेल्फ डिक्लेरेशन हे सर्व वेबसाईटवरती दिलेलं आहे। साईडला बघा, लेफ्ट हँडवरती शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशनच्या खाली ॲप्लिकेशन फॉर्म, शॉप रजिस्ट्रेशन, ओल्ड युजर, त्याच्या खाली सेल्फ डिक्लेरेशन हे ऑप्शन दिलेलं आहे। तर ते सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे आणि त्याच्यावरती सिग्नेचर करून तुम्हाला येथे अपलोड करायचं आहे। ते झाल्यानंतर इथं ऑनलाईन पेमेंट भरायचं आहे। जे पेमेंट मी तुम्हाला सांगितलं होतं 59 रुपये, ते 59 रुपये पेमेंट इथं भरायचं आहे तुम्हाला। क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे तुम्ही भरू शकता। फोनपे, गुगल पे, QR कोड मार्फत तुम्ही भरू शकता। जे तुमच्याकडे साधन असेल, जे ऑप्शन असेल तुमच्याकडे UPIचं असेल, QR कोडचं असेल, ठीक आहे। जर एखाद्याकडे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड असेल तर त्याच्यामार्फत तुम्ही हे पेमेंट भरू शकता। हे पेमेंट भरल्यानंतर येते सक्सेसफुली असं एक प्रकारे रिसिप्ट येईल। ते रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करून ठेवायची आहे, PDF सेव्ह करून ठेवायची आहे। त्याच्यानंतर बॅक यायचं आहे। मागे येऊन तुम्हाला इथे ॲडव्हान्स सर्चमध्ये अशा प्रकारे एक पेज दिसेल। याच्यामध्ये तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये इथं शॉप हे ऑप्शन घ्यायचं आहे। हे ऑप्शन घेतल्यानंतर सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑफ शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट हे ऑप्शन घ्यायचं आहे, सर्च करायचं आहे। अशा प्रकारे बघा, इथं स्टेटस तुमचा आता कंप्लीट दाखवत आहे। तर तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे की डाउनलोड फॉर्म हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। नंतर डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट, तर हे तुमचं शॉपॅक लायसन असते, डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट, तर हे तुम्हाला प्रिंट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बघा, हे तुमचं शॉपॅक लायसन आहे, बनून तयार झालेला आहे। याची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे आणि त्याचा फॉर्म पण असतो, तो फॉर्म पण प्रिंट करून घ्यायचा आहे।
ओके. व्हिडिओ काही समजला नसेल तर काही डाऊट असेल तर शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला कमेंट करून विचारू शकता. आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओची माहिती व्यवस्थित मिळेल. शैक्षणिक माहिती, ॲडमिशन प्रोसेसची माहिती, नोकरीविषयक माहिती तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.